नमस्कार. सांधेदुखी हा आपल्याकडे अतिशय कॉमनली विशेषतः 45-50च्या वयापासून सुरू होणारा आजार आहे आणि हा आजार एवढा भयंकर असतो की अनेकदा नको ते चालणं, नको ते उठणं बसणं अशा प्रकारची गत होते आणि अक्षरशः चालता बोलता माणूस, हसताना खेळणारा माणूस या सगळ्या विकारामुळे त्याला अक्षरशः त्याचं जीवन नकोसं होतं. दैनंदिन काम करणं देखील अवघड होऊन जातं आणि आनंदामध्ये असलेलं जे जीवन असतं हे अतिशय दुःखमय होऊन जातं. मात्र याच्यावर उपचार शक्य आहे. आयुर्वेदामध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने यावर उपचार केले जातात आणि या संदर्भात आयुर्वेद आणि सांधेदुखी या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत. सर नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत. पूर्णेश्वर सावंत, डॉक्टर पूर्णेश्वर सावंत हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. महाराष्ट्र विद्यापीठातनं त्यांनी MS आयुर्वेद केलेलं आहे आणि गेले साधारणपणे 14 वर्षांपासून ते प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. प्युअर आयुर्वेदिकवर मी जोर अशासाठी दिलेला आहे की हल्ली प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे फार कमी लोक राहिलेले आहेत, परंतु आयुर्वेदामध्ये जी ताकद आहे ती सर्वतोपरी आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आजवर जवळपास 10,000 पेक्षा जास्त पेशंट्सवर त्यांनी उपचार केले आहेत आणि अनेकांना त्यांनी सांधेदुखी आणि इतरही आजारांपासून मुक्त केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर आयुर्वेदिक उपचार चांगल्या पद्धतीने केले तर नी रिप्लेसमेंट सुद्धा थांबवता येऊ शकतं किंवा ते प्रोलॉंग करता येऊ शकतं. या संदर्भात आपण आज बातचीत करत आहोत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत यांच्याशी. सर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. मला सांगा की तुम्ही म्हणताय की आयुर्वेदामध्ये एवढी ताकद आहे की आज नी रिप्लेसमेंट ही अनेक लोकांना बऱ्याचदा सजेस्ट केली जाते. गुडघेदुखीचा त्रास असल्यानंतर नी रिप्लेसमेंट हे अतिशय कॉमन, म्हणजे आम्ही त्याला TKR म्हणतो आणि ते इट इज व्हेरी कॉमन. आणि तुम्ही म्हणताय की आयुर्वेदाच्या माध्यमातून नी रिप्लेसमेंट टाळता येऊ शकते. कसं काय? सांधेदुखी म्हटली की बऱ्याच पेशंट्सना नी रिप्लेसमेंट सर्जरी सजेस्ट केली जाते आणि मग पेशंट्सना असं वाटतं की आता याच्या पुढे काही पर्यायच नाही राहिला, आपल्याला ऑपरेशन केल्याशिवाय चालताच येणार नाही आहे. पण आज गेल्या 15 वर्षांच्या माझ्या अनुभवामध्ये मी हे बघितलेलं आहे की जर का आपण योग्य पद्धतीने निदान केलं, आजाराचं मूळ कारण समजून घेतलं आणि नाडी परीक्षण घेतलं तर आयुर्वेदामध्ये असंख्य अशा वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठल्याही आजारावरती एकच फॉर्म्युला न बनवता प्रत्येक रुग्णाच्या आजाराप्रमाणे आपण योग्य अशी वनस्पत्या, योग्य अशा आयुर्वेदिक औषधी उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य असं पंचकर्म पेशंटला सजेस्ट करतो. आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी आपल्याकडे एक युनिक अशी ट्रीटमेंट असते. आपल्याकडे कुठलीच अशी जनरलाइज ट्रीटमेंट नाही आहे. प्रत्येक पेशंटला आपण कस्टमाइज ट्रीटमेंट देतो आणि त्यामुळेच पेशंटच्या मूळ कारणावरती आपण काम करतो आणि त्यामुळे पेशंट्सना लगेचच बरं वाटतं आणि अशा असंख्य पेशंट्सना आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्यापासून टाळलेलं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांच्याकडे असे अनेक उदाहरणं आहे. किंबहुना स्क्रीनमध्ये सुद्धा आता आपल्याला ज्या पेशंट्स दिसत आहेत त्या पेशंटची बिफोर आणि आफ्टर प्रगती बघून आपल्याला निश्चितपणे जाणवतं की आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण नी रिप्लेसमेंट डेफिनेटली टाळू शकतो किंवा ती प्रोलॉंग करू शकतो. सर मला सांगा की लोकांची या संदर्भातली धारणा काय आहे? ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडे येतो त्यावेळेस पेशंटच्या मनात एक्झॅक्टली काय असतं आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने ह्या गोष्टी समजावून सांगता? आजकाल बरेच वेळेला सांधेदुखीमध्ये मेन जे सिम्पटम आहे, मेन जे लक्षण आहे ते सांधे दुखत असतात पेशंटचे. त्यामुळे ज्यावेळी ते कोणत्याही डॉक्टरांकडे जातात त्यावेळी त्यांना सर्वप्रथम पेन किलर्स, कॅल्शियम सप्लिमेंट, व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स आणि नंतर त्याहूनही जर का पेन कमी होत नसेल तर स्टिरॉइड्स हाच एक पर्याय सुचवला जातो. आणि एकदा काही स्टिरॉइड्स सुचवले गेले की मग आयुष्यभर ते स्टिरॉइड्स घ्यावे लागणार अशी पेशंटची धारणा, मानसिकता झालेली असते. पण त्यातून हळूहळू वेगवेगळे साईड इफेक्ट्स पेशंट्सला व्हायला लागतात आणि मग त्यामुळे त्यावेळी आमच्याकडे ज्यावेळी पेशंट येतात त्यावेळी त्यांना ऑलरेडी खूप सारे साईड इफेक्ट्स हे होत असतात. सो त्यावेळी सर्वप्रथम आपण ग्रॅज्युअली त्यांचे जे ॲलोपॅथीचे मेडिसिन्स आहेत, जे पेन किलर्स आहेत, स्टिरॉइड्स आहेत
ते कमी कमी करत नेतो आणि आपली औषधं हळूहळू सुरू करत नेतो. आणि मग त्यावेळी आपल्याला बघायला मिळतं की साईड इफेक्ट्स पण त्यांच्या औषधांचे कमी होत आहेत आणि दुखणं सुद्धा पेन किलर स्टिरॉइड्स न घेता हळूहळू कमी होत आहे. सो अशा पद्धतीने खूप चांगला रिझल्ट येतो जर का आपण योग्य पद्धतीने आयुर्वेदिक औषधं सुरू केली त्याच्यासाठी. जनरली सांधेदुखी म्हटली की आमची आजी वगैरे म्हणायची अरे काय वात भरलाय तुला, बरोबर आहे. बरोबर. आणि त्याचं सांधेदुखीचं आणि वातविकार यांचं खूप जास्त कनेक्शन असतं. तुम्हाला सांगा, सांधेदुखी म्हणजे वातविकारच का? अच्छा, मी खूप चांगला प्रश्न विचारलाय. हे बऱ्याच पेशंट्सना असं वाटतं, म्हणजे ज्यावेळी पेशंट आमच्या क्लिनिकमध्ये येतात त्यावेळी त्यांचंही असं म्हणणं असतं की डॉक्टर आम्हाला वाताचा त्रास आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का की वाताचे असंख्य प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि बरेच वेळेला हा वात एकटाच सांध्यांमध्ये जात नाही. काही वेळेला तो विकृत कफाला घेऊन जातो, काही वेळेला तो विकृत रक्तदोषाला घेऊन जातो, काही वेळेला आपल्या शरीरातील अपाचित घटक ज्याला आपण आयुर्वेदात आमदोष असं म्हणतो त्यांनाही घेऊन तो काही काही वेळेला त्या सांध्यांच्या ठिकाणी जात असतो. आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. जसं कधी कधी स्टिफनेस खूप जास्त असतो, कधी कधी सूज खूप जास्त असते, कधी कधी लालसरपणा खूप जास्त असतो, कधी कधी वेदना खूप जास्त असतात, कधी कधी संचारित वेदना असतात, कधी कधी एकाच ठिकाणी वेदना होत असतात. सो त्याप्रमाणे कुठला दोष, कुठला घटक वातासोबत प्रकोपित झालेला आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं वातच नाही तर वातासोबत इतर घटक सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, याचा विचार आपण करायला पाहिजे. आपण नुसतं जर का वाताला कमी करायचंय असाच विचार करून जरी आयुर्वेदिक औषधं सुरू केली तर त्याचाही पेशंटला रिझल्ट येत नाही. त्यामुळे बरेच पेशंट असेही आहेत की ज्यांनी बऱ्याच पंचकर्म वगैरे घेतलेले असतात पण तरीही त्यांना रिझल्ट आलेला नसतो. याचं कारण म्हणजे वातासोबत इतर कुठले घटक प्रकोपित झालेत याचाही अभ्यास करणं आणि नाडी परीक्षण करून याचंही योग्य निदान करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. पण आता तुम्ही निदानावर आलेला आहात. पर माझा पुढचा प्रश्न हाच आहे की ज्यावेळेस एखादा सांधेदुखीचा रुग्ण तुमच्याकडे येतो त्यावेळेस त्याचं निदान एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने करता? कारण तुम्ही आता खूप सारे वाताचे प्रकार तुम्ही खूप सारे सांगितलेले आहेत की बऱ्याचदा वात सांध्यांमध्ये जाऊन बसतो, कधी कधी तो कफला घेऊन जातो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे विकार असतात. नेमका एखाद्या रुग्णाला कशा प्रकारचा वातविकार आहे, कशामुळे त्याला सांधेदुखी होते आहे, याचं निदान एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने करता? इंग्लिशमध्ये त्याला, मराठीत त्याला डायग्नोसिस म्हणतात. बरोबर आहे. सो डायग्नोसिस म्हटलं ना की आजकाल सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एक्सरे करायचा आहे, आपल्याला MRI करायचं आहे, आपल्याला CT स्कॅन करायचं आहे, सोनोग्राफी करायची आहे. पण हे सगळं तर गरजेचं आहेच आजकालच्या आधुनिक जे प्रोग्रेस झालेला आहे मी म्हणेन रिसर्चमध्ये, सायंटिफिक गोष्टींमध्ये. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहेच. पण त्यासोबतच आयुर्वेदिक पद्धतीने 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते म्हणजे बेसिक प्रकार डायग्नोसिसचे, दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न. ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की सर्वात पहिले पेशंट कसा चालतोय, तो कसा बसतोय, तो कसा उठतोय हे ऑब्झर्व करणं म्हणजे दर्शन परीक्षण. पेशंटला नुसतं बघूनच आम्हाला कळलं पाहिजे की त्याला काय एक्झॅक्टली त्रास होतोय. त्याच्यानंतर स्पर्श म्हणजे सांध्याला स्पर्श करून सुद्धा आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये कुठला दोष, कुठला घटक हा विकृत झालेला असेल. तर व्यवस्थित सांध्यांचं एक्झामिनेशन करणं हात लावून हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे प्रश्न, म्हणजे पेशंटला प्रश्न विचारणं की जसं मी म्हटल्याप्रमाणे की सूज येते का, संचारित वेदना आहेत की एकाच ठिकाणी लोकलाइज्ड आहेत, किंवा सकाळी उठल्यावर आखडल्यासारखं वाटतं का, हे असे वेगवेगळे प्रश्न पेशंटला विचारले गेले पाहिजे. हे झालं की त्याच्यानंतर आपण पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेतो की पेशंटची जन्मापासून ते आताच्या वयापर्यंत काय काय त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये इव्हेंट्स होऊन गेलेले आहेत, ते राहायला कुठे होते, कुठला आधी ऍक्सिडेंट झालेला आहे का, इतर कुठल्या गोळ्या औषधं घेतल्या आहेत का, या सगळ्याचा आपण अभ्यास करतो. आणि नंतर आपण नाडी परीक्षण करतो. सो या नाडी परीक्षणामुळे आपल्याला व्यवस्थित कळतं की कुठल्या कारणामुळे ह्यांच्या शरीरातले दोष प्रकोपित झालेले आहेत आणि कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला त्यांना सुरू करता येईल. एक्झॅक्टली. आयुर्वेदामध्ये पंचकर्माला खूप महत्व आहे. पण या पंचकर्माचा सटीक उपयोग करणं, परफेक्ट उपयोग करणं हे इम्पॉर्टंट असतं. आणि सांधेदुखीमध्ये पंचकर्माला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं. सर, कशा पद्धतीने पंचकर्म वर्कआउट होतं सांधेदुखीवर? बरोबर. सो पंचकर्माचा आजकाल तुम्ही म्हणालात तसं की खूप चांगला अनन्यसाधारण उपयोग आहे त्याचा सांधेदुखींमध्ये. आणि त्यामुळेच आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पॅकेजेस केलेले असतात पंचकर्माचे, की कुठलाही पेशंट आला तरी एक ठराविक फिक्स पॅकेज दिला जातो. पण तसं न करता योग्य निदान करून आपल्याला कुठला दोष पेशंटच्या शरीरात नक्की वाढलेला आहे, वातासोबत इतर कुठले घटक प्रकोपित झालेले आहे, पेशंटचं वय काय आहे, त्यांची हिस्ट्री काय आहे. उदाहरण द्यायचं तर आता स्त्रियांमध्ये जर का सांधेदुखी होत असेल
तर त्यावेळी आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स, त्यांचा मेनोपॉजशी संबंधित इतर गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला हे ठरवावं लागतं की पेशंटला कोणतं पंचकर्म उपयुक्त ठरेल. पंचकर्म हे बेसिकली 5 वेगवेगळे कर्म असतात आणि त्याच्यासोबत इतरही अजून छोटे छोटे पंचकर्म आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तर हे सगळेच पंचकर्मांचं पॅकेज बनवून एकाच वेळी पेशंटला न देता त्यांना नक्की कोणत्या पंचकर्माची गरज आहे अशा 1 ते 2 पंचकर्मांचा आपण अभ्यास करतो की याच्यातल्या कुठल्या पंचकर्माचा पेशंटला सर्वात जास्त फायदा होईल आणि तीच पंचकर्म आपण पेशंटना औषधांसोबत सजेस्ट करतो. कुठल्या सांधेदुखीसाठी कुठले साधारणपणे पंचकर्म वापरले जातात? कारण डॉक्टरांशी बोलत असताना त्यांनी मगाशी सांगितलं होतं की काहीतरी 2च पंचकर्म तुम्ही यासाठी वापरत असता. कुठल्या पंचकर्माचा वापर करतात आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने? बरोबर आहे. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे वाताचा जोर तर या आहेच सांधेदुखीमध्ये. तर त्याच्यासाठी म्हणून बस्ती हे पंचकर्म खूप उपयुक्त ठरतं. सो बस्तीमधून आपल्या शरीरात वाढलेल्या आणि प्रकुपित झालेल्या सर्वांगीण वाताचा आपण जो क्षय आहे तो करायला सुरुवात करतो आणि त्याच्याच सोबत आपण इतरही पंचकर्म ह्याच्यासाठी वापरतो. तर त्याच्यामध्ये पिंडस्वेद हे खूप छान पंचकर्म आहे ज्याच्यामध्ये आपण भाताची पोटली बनवून औषधी काड्यात त्याला बुडवून त्याच्याने आपण पेशंटच्या सांध्यांना शेक देतो. सो ह्याच्याने जे मसल स्टिफनेस आलेलं आहे ते कमी कमी होऊन जातं. सांध्यांची जी झीज झालेली आहे ती पण हळूहळू कमी व्हायला लागते. आणि ह्याच्यासोबतच इतर वेगवेगळे पंचकर्म आहे जसं की लीच थेरपी किंवा जलौका आहे त्यांचा आपण वापर करून घेऊ शकतो. कटिबस्ती आहे, मन्याबस्ती आहे ज्याच्यामध्ये आपण उडदाची पळी बनवून तिथे काही वेळासाठी गरम तेल त्या सांध्यावरती काही वेळासाठी धरून ठेवतो. सो अशा वेगवेगळ्या पंचकर्मांचा आपल्याला या केसमध्ये फायदा होतो सांधेदुखीमध्ये. हे जरी असलं तरीही सांधेदुखी होऊच नये किंवा झालेली सांधेदुखी आटोक्यात यावी या दृष्टिकोनातून आयुर्वेद काही पथ्य सांगतं का? नक्कीच. सो आयुर्वेदामध्ये निदान परिवर्जन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि प्रिव्हेन्शन हे नेहमीच आयुर्वेदाचं धोरण आहे की आपल्याला कुठलाही आजार कसा काय टाळता येईल ह्याच्यावर आयुर्वेदाने नेहमीच भर दिलेला आहे. सो त्याच्यामध्ये आता आपण जर का बघितलं तर आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी कुठले जर्म्स बसणारी जी प्रक्रिया आहे त्या आपल्याला कंट्रोलमध्ये आणायच्या असतात. कारण की जर्म्स जेव्हा आपल्या शरीराला बसतात त्यावेळी त्याच्यामध्ये वाताची वृद्धी जी आहे ती होत असते. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की जर का तुम्ही बाईक ट्रॅव्हलर आहात तर तुम्ही मध्ये मध्ये स्नेहन स्वेदन करून घेणं, आयुर्वेदिक तेलांनी शरीराला मालिश करणं, वाफ घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीरातला वाढलेला वात जो आहे तो वेळोवेळी कंट्रोलमध्ये येईल. ओके. तसंच पावसाळ्यात निसर्गतः वाताची वृद्धी होत असते. त्याच्यामुळे पावसाळा सुरू झाला की एक शरीराचं सर्व्हिसिंग म्हणून आपण जर का बस्ती करून घेतली तर तुम्हाला नंतर पुढच्या वेळामध्ये संधिवात डेफिनेटली होणार नाही, वाताचे विकार डेफिनेटली होणार नाही. आपण आपल्या घरातल्या सर्व अप्लायन्सेसचं एएमसी करतो. तसंच मी म्हणेन की पंचकर्म आणि बस्ती हे वातविकार होऊ नये यासाठी एएमसी आहे. वर्षातून एकदा बस्ती करून घ्या आणि मग तुम्हाला कुठलेही वातविकार होणार नाही. त्याचबरोबर आहारामध्ये जर का आपण विचार केला तर खूप जास्त आंबवलेले पदार्थ किंवा कडधान्य, वृक्ष पदार्थ हे टाळावेत म्हणजे वातविकार तुम्हाला होणार नाही. दही वगैरे खायचं की नाही? कसं आहे की प्रत्येक पेशंटला आता ह्याच्यामध्ये सुद्धा पथ्य आपण सगळ्यांना सेम नाही आहे. प्रत्येक पेशंटचं निदान करून त्यांना 1 ते 2 गोष्टी ज्या सर्वात जास्त त्रासदायक ठरतात तेच पथ्य आपण सांगतो. त्याच्यामुळे आपले सर्व पेशंट्स आपले पथ्य व्यवस्थित फॉलो करतात कारण त्यांना आपण फार पथ्य देत नाही. एक्झॅक्टली. आता हे जे आमचे व्ह्युअर्स असतात ना हे फक्त ठाण्यातले नसतात, हे पूर्ण देशभर पसरलेले व्ह्युअर असतात, काही परदेशात सुद्धा असतात. कारण माझे काही मित्र आहेत जे US मध्ये आपले सगळे जे इंटरव्ह्यूज असतात हे व्हायरल करत असतात. मला सांगा की तुम्ही ऑनलाईन सुद्धा कन्सल्टेशन करता का? हो. काय पद्धत आहे तुमची? सो आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करतो, आपण व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा करतो आणि पेशंटची प्रॉपर हिस्ट्री एक्झामिनेशन करून, आता अशा पेशंटमध्ये आपल्याला नाडी परीक्षण नाही करता येत पण आपण त्यांची नखं, त्यांची जीभ, त्यांचे डोळे व्यवस्थित आपण सांध्याचं एक्झामिनेशन करून घेतो. त्यांना काही रिपोर्ट्स करायला सांगतो आणि व्हॉट्सअप किंवा इतर ऍप्सद्वारे आपण त्यांना रिपोर्ट्स पाठवायला सांगतो आणि मग ते आले की मग आपण त्यांना औषधी वगैरे पाठवतो. आता ह्याच्यामध्ये बरेच वेळेला काही तेल वगैरे पण आपण पाठवतो ज्याने आपण पेशंटना घरच्या घरीच काही पंचकर्म, काही लघु पंचकर्म ही करायला सांगतो. सो त्याच्याने सुद्धा पेशंट्सना भरपूर फायदा येतो आणि आज ऑस्ट्रेलिया, USA, दुबई या ठिकाणी आपले ऑलरेडी बरेच सांधेदुखीचे पेशंट आहेत ज्यांना आपल्या औषधांनी खूप चांगला रिझल्ट आला. क्या बात आहे, बहुत बढिया. तर हे आहेत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत. ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी MS आयुर्वेदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहे आणि ते जवळपास गेले 14 वर्षांचा अनुभव आहे. 10,000 पेशंटची लिगसी त्यांच्याकडे आहे आणि सांधेदुखी ही निश्चितपणे क्युअर होऊ शकते. आयुर्वेदामध्ये अनेक
उत्तमोत्तम उपचार आहेत. प्युअरली आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे हे डॉक्टर आहेत. आणि सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. जाता जाता आमच्या पेशंट्सना काय सांगाल? So, सांधेदुखी जर का तुम्हाला त्रास होत असेल तर ऑपरेशन हाच पर्याय आहे. हे सर्वप्रथम ही मानसिकता जी आहे ती आपल्याला बदलायला हवी आणि आयुर्वेदिक पद्धतीने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त योग्य तसं निदान आपल्याला करता आलं पाहिजे आणि सांगितलेली पथ्य आणि औषधी उपचार व्यवस्थित घेतलात तर सांधेदुखीवर तुम्ही नक्कीच मात करू शकाल. सो थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल आय होप की तुम्हाला आजचा हा इंटरव्ह्यू निश्चितपणे व्हॅल्युएबल वाटला असणार. जर तुम्हाला सुद्धा सांधेदुखीसारखा त्रास असेल तर कृपया दुर्लक्ष करू नका. स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत, त्या क्रमांकांवर डॉक्टरांशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. ऑफकोर्स त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते कारण ही इज व्हेरी बिझी. सो निश्चितपणे त्यांच्या जर कुठल्याही प्रकारचा सांधेदुखीशी संबंधित विकार असतील तर सरांशी डेफिनेटली संपर्क साधा. सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.